31 जुलै 1956ची रात्र, काळोखी रात्र. दिल्लीतील त्यांच्या छोट्याशा निवासस्थानी बाबासाहेब अतिशय त्रस्त अवस्थेत एका तरुणासमोर मन मोकळं करत होते. तो तरुण होता नानकचंद रत्तू आणि ते बोलणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा संदेश. माझं जीवन म्हणजे एक अखंड संघर्ष होता, पण हे सगळं करूनही मला अपार वेदना मिळाल्या. मी या पददलित समाजासाठी झिजलो, पण आज मला वाटतं की मी अपयशी ठरलोय. हे शब्द आहेत एका थोर महापुरुषाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, ज्यांनी संविधान लिहिलं, पण शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात होता केवळ एकच प्रश्न: मी ज्या समाजासाठी झगडलो तो समाज खरंच तयार आहे का? आज आपण ऐकणार आहोत बाबासाहेबांचा अखेरचा संदेश आणि त्यांची एक भयंकर अंतःकरण हेलावणारी खंत, जी त्यांनी माझी आत्मकथा या अपूर्ण पण अत्यंत मोलाच्या लेखनात मांडली आहे. प्रकरण क्रमांक 46, पृष्ठ क्रमांक 198 ते 199 हे आपण पाहणार आहोत. ही केवळ आत्मकथा नाही, ही आहे एक महान व्यक्तीच्या मनातील खोल भावना, त्यांच्या संघर्षाची पराकाष्ठा आणि त्यांच्या जीवनकार्याची असह्य वेदना. चला तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा अखेरचा भावनिक संदेश, त्यांच्या शब्दात, त्यांच्या अनुभवातून आपल्याला अंतर्मुख करणारा, विचार करायला भाग पाडणारा. ऐकूया, समजूया आणि आत्मसात करूया. मित्रांनो, जय भारत, जय संविधान, जय भीम. नमस्कार मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी आत्मकथा या संपूर्ण पुस्तकाची व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका. सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अखेरचा संदेश आणि शेवटची खंत. माझी आत्मकथा, अखेरचा संदेश आणि अखेरचं प्रकरण यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले विचार, मत व्यक्त करतात. दिनांक 31 जुलै 1956 रोजी नानकचंद रत्तू यांच्याजवळ मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाचे दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही. माझी पहिली खंत ही आहे की मी माझे जीवन कार्य पूर्ण करू शकलेलो नाही. माझे लोक इतर समाजांशी बरोबरीने राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मूठभर सुशिक्षितांनी घेतला आहे, पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत. मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजारो लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे होते. ते अजूनही हाल अपेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही, पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिलेले आहे. मला असेही वाटले होते की माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावीत. बुद्ध अँड कार्ल मार्क्स, रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया आणि रिडल्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असहाय्य ठरत आहे. ही नुसती कल्पनासुद्धा मला भयंकर क्लेशकारक होते, कारण मी मेल्यावर दुसरे कोणीच ही पुस्तके प्रकाशित करू शकणार नाही. भावविवशतेने त्यांना पार कोलमडून टाकलेले होते. मी मध्येच काहीतरी बोलणार होतो, तेवढ्यात तेच पुढे सांगू लागले. कोणीतरी पददलित वर्गामधून माझ्या हयातीतच पुढे येईल आणि माझी पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवजड जबाबदारी पत्करील अशी माझी अपेक्षा होती.
पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही. माझ्या ज्या सहकाऱ्यांबद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरोसा होता, ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहेत. त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही. हा देश आणि येथील लोक यांची मला आणखी काळ सेवा करण्याची संधी हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आणि पूर्वग्रह पीडित आहेत, तेथे जन्माला येणे हे पातक आहे. विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसलेले आहे. कारण प्रधानमंत्र्यांच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेही मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती गाळात चाललाय हा देश, उसासा सोडत ते उद्गारले. थोडे थांबून डोळ्यातली आसवे पुसून आणि हात त्यांच्या लकाकत्या डोळ्याच्या किंचित वर ठेवून ते म्हणाले, नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. सगळीकडून, विशेषतः हिंदू वृत्तपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्या शापांचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला. माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले, त्यांच्याशीही मी दोन हात केले. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन. हा काफला आज जेथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खूप सायास पडले. हा काफला असाच त्यांनी आणखी पुढे चालू ठेवावा. वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरू देऊ नये. हा माझा संदेश आहे, बहुधा शेवटचा संदेश आहे. मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते. जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना असे 3दा पुनरुक्त करून ते म्हणाले. मित्रांनो, अशा विव्हळत्या शब्दात बाबासाहेबांनी आपले विचार शेवटच्या प्रकरणात मांडले. बाबासाहेबांनी 31 जुलै 1956ला रात्रभर जी काही व्यथा, आत्मकथा व्यक्त केली, लिहिली, ती त्यांच्या हृदयातून उसळलेली वेदना होती. एक थकलेलं पण जाज्वल आत्म्याचं मनोगत होतं. त्यांच्या लेखणीच्या प्रत्येक ओळीतून, प्रत्येक शब्दातून जाणवतं की त्यांनी केवळ समाजासाठी नाही तर एका स्वप्नासाठी ते झिजले. एका नवभारताच्या निर्मितीसाठी त्यांनी त्याग केला. पण शेवटी त्यांनाच वाटलं की मी अपयशी ठरलो. ही भावना त्या महापुरुषाच्या तोंडून ऐकताना आपलं काळीज कापून निघतं. त्यांनी लिहिलं, आज माझ्या मनात एकच विचार आहे, माझ्या पाठीशी उभा राहणारा कोणी नाही. माझा समाज अजूनही अनभिज्ञ आहे. सुशिक्षित वर्ग सत्तेच्या मागे लागलेला आहे. माझ्या आयुष्यभराच्या कार्याचं काय होणार? आज आपण बाबासाहेबांचं स्मरण करतो, त्यांचं चित्र लावतो, फोटो लावतो, पण त्यांच्या खऱ्या शब्दांकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, ही आत्मकथा, हा अखेरचा संदेश केवळ एक दस्तऐवज नाही, केवळ एक पुस्तक नाही, शब्द नाहीत, ती आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आता वेळ आली आहे, बाबासाहेबांनी ज्यांच्यासाठी जीवन झिजवलं त्या पददलित समाजानं, प्रत्येक सुशिक्षित दलितानं, नव्या पिढीनं या संदेशातून शिकण्याची. आपण बाबासाहेबांच्या खऱ्या अर्थानं अभिवादन करू शकतो जेव्हा आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करू, जेव्हा आपण संघटित, जागृत आणि क्रियाशील होऊ. हा शेवटचा संदेश असला तरी त्यातून एक नवीन सुरुवात होऊ शकते. आपल्या विचारांनी
कृतीने आणि निष्ठेनं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. जय भारत, जय संविधान, जय भीम. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.